हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रविवारचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा येतोय. कालही व्हिडिओ काही आलेला नव्हता, तर त्यासाठी क्षमा असावी. तर बघा, मागे ना जे गोकर्णाचं झाड मी लावलं होतं, तर ते बघू शकत असाल. इतकं छान असं ते ग्रो झालं आणि इतक्या लवकर ग्रो झालं आणि छान मस्त रोजचे आता तीन चार फुलं त्याला यायला लागले आहेत. आतापर्यंत एक एक फूल यायचं, पण आता रोजच्या रोज बघा मस्त छान असे दोन तीन फुलं त्याला निघतात. तर मस्त ना छान वाटतं की एकतरी फुलाचं झाड आपल्या बाल्कनीला आलं आहे. मागे ना ओव्हर वॉटरिंगमुळे बघा हे कलांचूचं झाडही खूप खराब झालं होतं, तर त्याला आता मी ना इथे वर शिफ्ट केलं. तर इथे रेलिंगवर बघा थोडीशी ना ऊन येते, तर त्यामुळे ते सुद्धा छान असं आता म्हणजे एकदम असं त्याला ना बारीक बारीक पालवी यायला लागली आहे. आणि बघा हे 5-6 दिवसाच्या आधीच पुदिन्याचं हे झाड आहे, तर हे सुद्धा मी कटिंग केलं होतं आणि बघा त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला होता की सप्तमी अष्टमीच्या दरम्यान बघा मी झाडांचं थोडंसं काम काढलं होतं आणि त्यामध्ये हे पुदिन्याचं झाड मी कट केलं होतं आणि ते सुद्धा बघू शकत असाल. इतकी छान त्याला आता पालवी आली आहे आणि इतके फ्रेश आणि टवटवीत पानं त्या म्हणजे पुदिन्याच्या झाडाला आले आहेत. तर बघा झाडांना ना थोडीशी कटिंग केली किंवा थोडीशी जरी त्यांची केअर केली ना, तर झाडंसुद्धा आपल्याला इतके छान रिस्पॉन्स देतात. म्हणजे थोडासा आपला वेळ त्यांना हवा असतो आणि अगदी या थोड्याशाच काळजीमध्ये बघा ते झाडांना इतके छान रिस्पॉन्स देतात आपल्याला. आणि इतकं छान वाटतं घरी जेव्हा झाडं असतात. म्हणजे एक जरी झाड आपल्या घरी असेल तर बघा तो जो कोपरा आहे ना, तर त्या निर्जीव कोपऱ्यामध्ये अगदी असा जीव आल्यासारखा वाटतो. तर त्यामुळे मी तर म्हणेन की एक तरी झाड ना आपल्या घरी असावं. तर सकाळी बघा झाडांचं थोडंसं जे काही काम असते तर ते सकाळी आज आटोपून घेतलं. रविवार होता, टिफिनची तेवढी टेन्शन नव्हती, त्यामुळे मग कामाचं जे रुटीन आहे तर ते थोडंसं निवांत होतं. तर म्हणून मग आधी सगळी जी झाडाची कामं होती त्यांना पाणी वगैरे घालणे किंवा थोडा वेळ मी त्यांच्यासोबत म्हणजे माझ्याकडे जर वेळ असेल तर थोडा वेळ मी त्यांच्यासोबत स्पेंड करत असते. तर त्यांना पाणी वगैरे म्हणजे स्प्रे वगैरे करून झालं. आणि शनिवारी रात्रीला मी भांडे काही स्वच्छ केलेले नव्हते, कारण त्या दिवशी बघा खूप सारे एकतर दिवसभर ना कामं झाले आणि वरून आठवडी बाजारसुद्धा होता. तर ते सगळं रेव ठेव करेपर्यंत ना खूप उशीर झाला. तर रात्री भांडे काही स्वच्छ केलेले नव्हते कारण कंटाळा आला होता. पण बघा भांडे जरी स्वच्छ करायचे नसतील ना, तरी मी तिथलं जे पाणी आहे ना, तर ते सगळं पाणी ना विसळून भांडे एका टबला जमा करून ठेवते. म्हणजे भांड्यांचा जो पसारा आहे तर तो ना तसाच तिथे पडला राहत नाही किंवा उष्ट खरकटं पाणी जे आहे भांड्यामध्ये ठेवत नाही. तर सगळे जे भांडे आहेत ना तर ते असे विसळून ठेवावे. जे मोल्ड मी तुपाच्या वाती बनवण्यासाठी वापरल्या होत्या, तर ते मोल्डसुद्धा रात्रीला स्वच्छ काही केलं नव्हतं. तर त्याला स्वच्छ करण्यासाठी बघा अशा प्रकारे ना गरम पाण्याचा वापर करायचा. म्हणजे गरम पाणी टाकलं की ते पिघलत नाही आणि अगदी गरम पाण्याने छान असं स्वच्छ होऊन जातं. तर त्यामध्ये गरम पाणी आणत आणि थोडंसं भांड्यांचं जे लिक्विड असतं किंवा मग डिटर्जंट पावडर असतं तर ते टाकायचं आणि त्याच्याने हे सगळं छान असं स्वच्छ करून घ्यायचं. तर अगदी असा तो जो आहे म्हणजे मोल्ड जो आहे तर तो स्वच्छ झाला आणि त्यामध्ये कापराचा किंवा तुपाचा कुठलाही वास येत नाही. त्याला छान असं उन्हामध्ये सुकवून घेतलं. त्यानंतर आजचा रविवार होता आणि म्हटलं खूप दिवसाच्या नंतर असा निवांत रविवार आला आहे आणि असे निवांत म्हणजे जे रुटीन आहे निवांत तर ते मी अनुभवत आहे. तर म्हटलं चला छान मस्त छानसा असा नाश्ता बनवूयात. तर काही ढोकळा बनवायचा, काही आप्पे बनवायचे, असे काय प्लॅन चालू होते. पण मग अचानक ठरलं की आप्पे बनवायचे. तर त्यासाठी बघा जी साधन सामग्री आहे ती मी कट करून ठेवली आणि रवा थोडासा कमी होता तर यांना दुकानामध्ये पाठवलं रवा आणण्यासाठी. दुकानात जायच्या आधी बघा आधी ना 2 गोष्टी ऐकल्या. कारण ना आदल्या दिवशी मी जेव्हा मार्केटला गेली तेव्हा ते म्हटले होते की रवा घेऊन घे म्हणून, पण मी म्हटलं घरी आहे. तर त्यामुळे मग वेळेवर आधी ना पहिले 2 गोष्टी ऐकल्या आणि त्यानंतर मग कुठे ते रवा आणायला गेले. तोपर्यंत म्हटलं आप्प्यासोबत खाण्यासाठी ना जी हिरवी चटणी असते टमाटर मिरचीची तर ती बनवून घेऊयात म्हणून. तर त्यासाठी बघा मस्त छान ना असे 4-5 टमाटर कट करून घेतले, थोड्याशा मिरच्या घेतल्या आहेत, थोड्याशा लसणच्या केरल्या घेतल्या आहेत आणि हे सगळं जे साहित्य आहे तर ते मिक्सरच्या भांड्याला घातलं. त्यामध्ये थोडासा हिरवा सांबार घालायचा आणि थोडंसं जिरं घालायचं, मीठ घालायचं आणि इतकी छान वाटते ही चटणी. याला अगदी ना असं जाडसर बारीकच मिक्सरला वाटून घ्यायचं, एकदम असं फाईन करायचं नाही.
तर बघू शकत असाल अशा प्रकारची ही ना हिरवी चटणी मी ना म्हणजे हिवाळ्यामध्ये तरी ना खूप छान वाटते ही चटणी. आणि सकाळचे हे कामं करता करता बघा माझे ना छान असे जे जुने गाणे असतात तर ते जुने गाणे ऐकणं चालू असतं. म्हणजे गाणे ऐकता ऐकताना काम केव्हा संपतं काहीच कळत नाही आणि काम करायचासुद्धा कंटाळा येत नाही. तर चला हे रवा घेऊन आलेले होते. तर 2 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घेतलं, मीठ घातलं, त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घातली आणि पाणी घातलं, दही घातलं आहे आणि त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि अगदी झटकेपट इन्स्टंट असे हे अप्पे बनवून तयार होतात. डाळीचे सुद्धा म्हणजे जे मिक्स डाळीचे अप्पे आपण बनवतो ते सुद्धा खूप छान लागते आणि हे जे रव्याचे आणि बेसनाचे जे अप्पे आहेत तर ते सुद्धा खूप छान लागते. तर जर वेळ नसेल आणि इन्स्टंट जर अप्पे किंवा ढोकळा वगैरे बनवायचा असेल तर अशाच प्रकारे बनवते मी. त्यामध्ये सगळी कट केलेली सामग्री घातली. म्हणजे बारीक बारीक कांदे कट केले होते, टमाटर कट केली होती, मिरची होती, सांबार होता. आणि आणखी जर तुम्हाला काही आवडत असेल जशी शिमला मिरची वगैरे आहे, मटर आहे, फ्लावर आहे म्हणजे जी कोबी असते तर त्याचे बारीक बारीक तुकडे करूनसुद्धा बरेच लोक घालतात. तर मी फक्त टमाटर, मिरची आणि कांदे घातले आहेत. थोडीशी ना फोडणी केली. म्हणजे तेल गरम करून राई जिरं घातलं, कढीपत्ता घातला आणि ती फोडणी यावर ओतली. आणि बघा जेव्हाही आपण अप्पे बनवतो ना तर त्यावेळेला हे जे अप्प्याचं पात्र आहे तर ते थोडंसं ना प्रीहीट होऊ द्यायचं. जर आपण थंड्या पात्रामध्येच हे मिश्रण घातलं तर अप्पे जे आहेत तर ते पूर्ण असे फ्लॅट बनतात. त्यामध्ये अजिबात फ्लफीनेस येत नाही आणि त्यामध्ये गोल आकारसुद्धा येत नाही. तर म्हणून पहिल्या वेळेचे जे अप्पे आहेत तर ते थोडेसे माझे बिघडले. नंतर मग जो साचा आहे तर तो छान असा प्रीहीट होऊ दिला आणि त्यानंतर त्यामध्ये हे जे मिश्रण आहे तर ते घातलं. आणि त्यातही बघा एक ट्रिक सांगते. मिश्रण घालताना आधी ना आजूबाजूच्या पात्रामध्ये मिश्रण घालायचं आणि मग मधातले जे 3 साचे आहेत तर त्यामध्ये घालायचं. नाहीतर बघा आधी मधातल्या साच्यामध्ये जर आपण मिश्रण घातलं ना तर ते मधातले साचे जे आहेत तर ते लवकर शिजतात आणि जळायला लागतात. त्यामुळे आधी आजूबाजूला घालायचं आणि नंतर मग मधामध्ये घालायचं. माझी जोपर्यंत नाश्त्याची तयारी चालू होती तोपर्यंत सानूने देवपूजासुद्धा केलेली होती. रविवार जर असेल किंवा मुलांना सुट्टी असेल आणि मी जर काही एक्स्ट्राचे कामं काढले तर देवपूजा मग मुलं करून देतात. आणि रविवार म्हटलं तर तसंही बघा खूप सारे कामं असतात. आणि ज्या तुपाच्या वाती मी बनवलेल्या होत्या तर बघू शकत असाल इतक्या छान अशा संत गतीने जळतात त्या आणि अजिबात कंटाळा येत नाही तुपाचा दिवा लावायला. नाहीतर माझ्या इथे मुलं ना तुपाचा दिवा लावायला कंटाळा करतात. पण जेव्हापासून ह्या वाती मी बनवते तर अगदी म्हणजे कंटाळा न करता तुपाचे दिवे ते लोक लावतात. तर सगळा नाश्ता वगैरे आटोपला आणि रविवार असल्याकारणाने बघा लॅट्रिन बाथरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे तर यांची मी ना डीप क्लिनिंग काढत असते. रोजच्या रोज वरचे वर म्हणजे 1 दिवसाच्या आड असे बाथरूम मी घासते. घरामध्ये 2 बाथरूम आहेत तर 1 दिवस 1 बाथरूम आणि 1 दिवस 1 बाथरूम. तर अशा प्रकारे बघा एक ना तो फेर बनून जातो. कारण दोनही बाथरूम जर एकाच वेळेवर घासायला घेतले ना तर रोजच्या याच्यामध्ये बघा आपली देवपूजा असते, बरेचशी कामं असतात, त्यामध्ये मग ना खूप वेळ होतो. तर म्हणून मग आज इकडचा बाथरूम उद्या तिकडचा बाथरूम तर असे रोजच्या रोज बाथरूम जे आहे ते मी स्वच्छ करत असते. आणि रविवारी जी आहे तर बाथरूमची डीप क्लिनिंग करते. तर बघा सगळे जे कामं आहेत तर ते आटोपलेले. आणि सायंकाळच्या वेळेला जे आहे तर ते मी ना झाडांची ना थोडीशी रिपोर्टिंग करायला घेतली. मागे एक ना कॅलेसियाचं झाड मी आणलं होतं आणि त्याला रिपोर्टिंग काही केलेली नव्हती. तर तेच आता रिपोर्टिंग करायचं होतं त्याला. कारण ते कॅरीबॅगमध्ये लावलेलं होतं आणि जेव्हा मी तिथे पाणी घालायची ना तर तिथलं जे पाणी आहे तर ते माती सकट खाली यायचं आणि पूर्ण बाल्कनी जी आहे तर ती घाण व्हायची. आणि माझी बाल्कनी घाण असलेली मला अजिबात आवडत नाही. कारण बघा तिथलेच पाय पुन्हा बेडरूममध्ये येतात, बेडवर येतात आणि सगळं जे घर आहे तर ते खराब होतं. बेडशीट खराब होते, जे डोअरमॅट तिथे ठेवलेले असतात ते सगळे खराब होते. तर म्हणून बघ ना मी अवॉइड करते हे सगळे कामं. म्हणजे जर बाल्कनी वगैरे खराब असेल किंवा कॅरीबॅगमधून जर माती वगैरे खाली सांडत असेल तर ते थोडंसं मी अवॉइड करते. तर ते झाड जे होतं तर ते बघा मला ना सेरॅमिकच्या पॉटमध्ये लावायचं होतं. पण मार्केटला जाणं तर होत आहे पण बघा सेरॅमिकचं पॉट काही आणलेलं नाही मी. तर त्यामुळे मग माझ्याकडे जी कुंडी अवेलेबल होती तर त्याच कुंडीमध्ये मी ते झाड लावलं. आणि त्यानंतर बघा एक पुन्हा मनी प्लांटची कटिंग एका कपामध्ये लावलेली आहे. आणि सोबतच हे जे समोर तुम्हाला झाड दिसत आहे तर बघा हे ना थोडंसं खराब झालेलं होतं. एक विचार केला की याला ना खाली पार्किंगमध्ये नेऊन लावायचं म्हणून.
पण नंतर काढल्याच्या नंतर बघितलं की झाड ना थोडंसं व्यवस्थितच होतं आणि बऱ्यापैकी होतं. तर म्हटलं चला ठीक आहे त्याच कुंडीमध्ये लावूयात. जर नाही बरं वाटलं तर मग खाली पार्किंगमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे बघा खाली पार्किंगमध्ये ना अगदी मोकळी जागा असते आणि त्याला ना म्हणजे त्याचे रूट्स वगैरे आहेत जे इकडे तिकडे पसरायला ना खूप छान अशी जागा होते. तर तिथे ते जे झाड आहे तर ते छान असं व्यवस्थित सर्वाईव्ह होतं. आपल्या ज्या कुंड्या आहेत त्या लहान असतात तर त्यामुळे मग फारशी जागा काही तिथे होत नाही. कॅलेसियाचे काही कंद निघालेले होते तर ते मी एका छोट्या कपामध्ये लावलेत. बघू आता ते जगतात की नाही जगत. तर त्यानंतर बघा हे जे केळाची साल असते तर त्याचं खत मी झाडांना बनवते. तर तेच रात्रीच्या वेळेला मी इथे बनवून ठेवत आहे. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.